माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा 31 मे रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचं औचित्य साधून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील 100 लाभार्थ्यांना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते योजनेच्या प्रमाणपत्रांचं अजिंक्यतारा कार्यालयात वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसनं विविध योजना लागू करून सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम केल्याचं सांगितलं. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासह इतरही योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या पेन्शनच्या रक्कमेत वाढ करण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. शरद सोनुर्ले यांनी आमदार सतेज पाटील हे पालकमंत्री असताना अनेक गरजूंना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळाल्याचं सांगितलं. या योजनेच्या काही जाचक अटी शिथिल करण्यासाठी आमदार पाटील यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दक्षिण विधानसभा युवक अध्यक्ष मयूर पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि मयूर पाटील यांचा वाढदिवस वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक सुभाष भुचडे, राजू साबळे, रियाज सुभेदार, विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय शेळके, उमेश पाडळकर, आशिष पाटील, मुस्ताक मलबारी, दस्तगीर शेख, विश्वविक्रम कांबळे आदी उपस्थित होते.